नमस्कार आणि लेथच्या विविध भागाची ओळख आणि कार्य आणि आयडल रनच्या सरावाच्या या सत्रात आपले स्वागत आहे। तर सत्राची सुरुवात करूया। तर या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल। लेथचे मुख्य भाग ओळखणे, लेथच्या भागांची कार्ये समजून घेणे, लेथमधील लुब्रिकेशन बिंदू ओळखणे, लेथमध्ये स्पिंडल स्पीड आणि लीव्हरची स्थिती सेट करणे, मशीनिंग ऑपरेशन्स करण्यासाठी मशीन टूल्स चालवली जातात। मशीनद्वारे टर्निंग, ड्रिलिंग, मिलिंग, ग्राइंडिंग। लेथ हे एक असे मशीन टूल आहे जे वर्कपीसला ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरवते आणि त्या ॲक्सिस बाबतीत सिमेट्री असलेली ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी वर्कपीसवर लागू केलेल्या टूल्ससह विविध टर्निंग ऑपरेशन्स करते। लेथच्या वर्कपीसला चकमध्ये धरले जाते आणि फिरवले जाते। कटिंग टूल घट्ट धरला जातो आणि टूल पोस्टमध्ये सपोर्ट केला जातो आणि रिव्हॉल्विंग जॉबच्या विरुद्ध फीड केला जातो। चला आता लेथचे मुख्य भाग आणि त्याची कार्य ओळखूया। हेडस्टॉक, यात स्पिंडल स्पीड चेंज मेकॅनिझम आणि गिअर्स आहेत आणि ते रोबस्टली बांधले पाहिजेत। टेलस्टॉक हा बेडच्या मार्गदर्शक मार्गांवर बसवलेला एक कास्टेड मूव्हेबल भाग आहे जो हेडस्टॉकच्या समोर स्थित आहे आणि मशीनिंग दरम्यान वर्कपीसला आधार देतो। कॅरिएज हे मार्गदर्शक म्हणून काम करते जे वर्कपीसच्या समोरील टूलला सपोर्ट करते आणि फीड करते आणि ते हेडस्टॉक आणि टेलस्टॉक दरम्यान स्थित असते। सॅडल हा एक कास्टेड कंपोनंट आहे जो कॅरेजच्या वर स्थित आहे, जो क्रॉस स्लाइड, कंपाऊंड रेस्ट आणि टूल पोस्टला सपोर्ट करतो। क्रॉस स्लाइड हे सॅडलच्या वर ठेवलेले असते आणि त्याचे हँडव्हील हे क्रॉस स्लाइडला लेथच्या ॲक्सिसवर परपेंडिक्युलरली वळवले जाते। कंपाऊंड रेस्ट हे टॉंग आणि ग्रूव्ह जॉईंटसह क्रॉस स्लाइडला जोडते आणि कटिंग टूल आणि टूल पोस्टला सपोर्ट करते। टूल पोस्ट हे कंपाऊंड रेस्टवर माउंट केले जाते आणि कटिंग टूल आणि टूल होल्डर्सला वाहून नेण्यासाठी वापरले जाते। फीड रॉड हे एक पॉवर ट्रान्समिशन मेकॅनिझम आहे जे ॲक्सिसच्या बाजूने अचूक कॅरेज हालचालीसाठी वापरले जाते। लीड स्क्रू हे स्पिंडलच्या रिव्हॉल्यूशनसह कॅरेज हलवण्यासाठी वापरले जाते। गेअरबॉक्स हे गेअर्सच्या सिरीजसह सुसज्ज आहे जे मशीनला फीड्स आणि थ्रेड्सची रेंज प्रदान करते। बेड हा एक कास्टेड पार्ट आहे आणि फाउंडेशन म्हणून काम करतो ज्यावर लेथचे इतर सर्व कंपोनेंट्स इन्स्टॉल केले जातात। लेग बेड जमिनीवर बॉल्टेड लेग्सवर माउंट केलेला आहे। चक या क्लॅम्पला पकडण्यासाठी वापरले जाणारे एक वर्क होल्डिंग डिव्हाइस आहे। आता हालचालीच्या दिशेसह हलणारे भाग ओळखूया। जेव्हा कॅरेज व्हील अँटी क्लॉकवाईज दिशेने वळते तेव्हा कॅरेज हेडस्टॉकच्या दिशेने सरकते। जेव्हा कॅरेज व्हील क्लॉकवाईज दिशेने वळते तेव्हा कॅरेज टेलस्टॉकच्या दिशेने सरकते। जेव्हा क्रॉस स्लाइड हँडव्हील क्लॉकवाईज दिशेने वळते तेव्हा क्रॉस स्लाइड हेडस्टॉकच्या फॉरवर्ड दिशेने सरकते। जेव्हा क्रॉस स्लाइड हँडव्हील अँटी क्लॉकवाईज दिशेने वळते
तेव्हा क्रॉस स्लाइड हेडस्टॉक पासून बॅकवर्ड दिशेने सरकते. कंपाऊंड रेस्टला अँटी क्लॉकवाईज दिशेने टॅपर टर्न केल्याने वर्क अशा प्रकारे स्विव्हलिंग करेल की डायमीटर चकच्या दिशेने वाढेल. चला आता लेथमधील लुब्रिकेशन पॉइंट्स ओळखूया. लेथच्या खालील भागांवर लुब्रिकेशन पॉइंट्स असतात. हेडस्टॉक, कॅरेज, कंपाऊंड रेस्ट, टेलस्टॉक, फीड रोड, लीड स्क्रू, गेअरबॉक्स. चला आता लेथवरील लीव्हर्स आणि त्यांची स्थिती ओळखूया. खाली प्रमुख लीव्हर्स आणि लेथवरील त्यांची स्थिती आहेत. हेडस्टॉक, स्पिंडल स्पीड सिलेक्टर लीव्हर, गेअर लीव्हर्स, मोटर कंट्रोल लीव्हर. गेअरबॉक्स, कॅरेजसाठी फीड ड्राईव्ह, क्रॉस स्लाइडसाठी फीड ड्राईव्ह. कॅरिएज, लीड स्क्रू वापरून थ्रेड कटिंगसाठी हाफ नट ऑपरेटिंग लीव्हर. चला आता आपण निष्क्रिय असताना लेथ कसे चालवायचे ते शिकूया. कॅरेजची सुरळीत हालचाल सुनिश्चित करा. क्रॉस स्लाइडची सुरळीत हालचाल सुनिश्चित करा. कंपाऊंड रेस्टची सुरळीत हालचाल सुनिश्चित करा. टूल पोस्टची सुरळीत हालचाल सुनिश्चित करा. टेल स्टॉकची सुरळीत हालचाल सुनिश्चित करा. कॅरेजची सुरळीत हालचाल सुनिश्चित करा. कटिंग टूलची टीप आणि टेल स्टॉकच्या मध्यभागी असलेली टीप एकाच प्लेनमध्ये असल्याची खात्री करा. लेथ चालू करण्यापूर्वी सर्व लुब्रिकेशन पॉइंट्सवर वंगण घालणे. संक्षेप, आपण पुढील गोष्टी शिकलो. लेथचे मुख्य भाग ओळखणे, लेथच्या भागांची कार्ये समजून घेणे, लेथमधील लुब्रिकेशन बिंदू ओळखणे, लेथमध्ये स्पिंडल स्पीड आणि लीव्हरची स्थिती सेट करणे. तर हे सर्व लेथच्या विविध भागाची ओळख आणि कार्य आणि आयडल रनच्या सराव्या कार्याबद्दल आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. पुढच्या सत्रात भेटूया.